आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच आपली BMC. या महानगरपालिकेचे बजेट किती असतं माहीत आहे का? अनेक छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त. आणि यात मुंबईचा भाऊराजा कोण असणार याचा फसलं होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. सध्या तुम्ही मुंबईच्या रस्त्यांवरून फिरताना एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल. आता वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे. पण यावेळी काहीतरी वेगळंच घडतंय. जिथे आधी फक्त मोठमोठे बॅनर्स आणि मोठमोठ्या सभा दिसायच्या, तिथे यावेळी एक वेगळीच रणनीती पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, जे वर्षानुवर्षांपासून एकमेकांपासून लांब होते, ते एकत्र आले आहेत. ते आज अचानक मुंबईच्या गल्लीबोळात छोट्या छोट्या शाखांमध्ये का फिरत आहेत? आणि दुसरीकडे सत्ताधारी महायुती म्हणजेच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईच्या आकाशात जाहिरातींचा पाऊस का पाडत आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईच्या महायुद्धाचे सर्व इनसाईड डिटेल्स एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. सर्वात आधी बोलूया आपण ठाकरे बंधूंबद्दल. अनेकांना वाटलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर मुंबईत लगेच मैदानांवर सभांचा धडाका लावतील. पण त्यांनी पूर्णपणे रिव्हर्स म्हणजे उलटी रणनीती आखली आहे. याला आपण मायक्रो मॅनेजमेंट म्हणू शकतो. तुम्ही विचार करा, एवढे मोठे नेते अचानक मुंबईच्या गल्लीबोळात असलेल्या छोट्या छोट्या शाखांना भेटी का देत आहेत? याचं कारण खूप साधं पण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे लोकांची थेट नातं जोडणं. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झालेली आहे. पक्ष फुटले, चिन्ह बदलली, कुणी इकडे गेलं तर कुणी तिकडे गेलं. यामुळे सर्वसामान्य शिवसेनेच्या आणि मतदारांच्या मनात खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता. उद्धव ठाकरेंनी हे ओळखलं की केवळ टीव्हीवर भाषण देऊन किंवा लांबून हात दाखवून काम होणार नाही. त्यासाठी कार्यकर्त्याचा घरात जावं लागेल, त्याच्याशी बोलून त्यांचं मन जिंकावं लागेल. म्हणूनच 6 जानेवारीपासून उद्धव ठाकरे स्वतः अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी आणि धारावीसारख्या भागांतील शाखांमध्ये जात आहेत. ते तिथे जाऊन केवळ भाषण देत नाहीयेत, तर कार्यकर्त्यांसोबत बसून गप्पा मारत आहेत, त्यांच्या शंका दूर करत आहेत. ही शाखा हीच शिवसेनेची खरी ताकद आहे आणि तीच ताकद पुन्हा एकदा ठेवण्याचं काम सध्या ठाकरे बंधू करत आहेत. या रणनीतीमधील सर्वात महत्त्वाची आणि जमेची बाजू म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ही 2 नावं सध्या मुंबईत जिथे तिथे चर्चेत आहेत. असं म्हणतात की पुढची पिढी जेव्हा एकत्र येते तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारतो. आदित्य ठाकरे हे सध्या मुंबईच्या सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय लोकांशी संवाद साधण्यासाठी टाउन हॉलसारख्या मीटिंग्सवर भर देत आहेत. म्हणजे काय, तर मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेणार. तर दुसरीकडे अमित ठाकरे हे ग्राउंड झिरोवर काम करत आहेत. अमित ठाकरे नाक्यानाक्यावर जाऊन कॉर्नर मीटिंग्स घेत आहेत. कॉर्नर नोटीस म्हणजे काय, तर एखाद्या चौकात किंवा नाक्यावर उभं राहून 100-200 स्थानिक लोकांची गप्पा मारणं. यात कोणताही बडेजाव नसतो, स्टेज नसतं, फक्त असतो तो थेट संवाद. तरुण मतदारांना हे खूप जवळचं वाटतंय. ठाकरेंनी आपला एक संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला आहे आणि त्यांचे कार्यकर्ते तो कागद घेऊन मुंबईच्या प्रत्येक चाळीत, प्रत्येक इमारतीत डोर टू डोर म्हणजेच घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. ठाकरे गटाचा भर यावेळी सध्याच्या पैशांपेक्षा भावनिक नातं जपण्यात जास्त आहे. आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला बघूया. महायुती म्हणजेच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा प्रचार पूर्णपणे वेगळ्या विषयावरचा आहे. त्यांची ताकद आहे विकास आणि मोठी संघटना. महायुतीचे म्हणून साध आहे, आम्ही फक्त बोलत नाही तर काम करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरून काम करताना दिसत आहेत. तेही शिवसेनेच्या शाखांना भेटी देत आहेत. तर दुसरीकडे भाजपची ताकद त्यांच्या जबरदस्त बूथ यंत्रणेत आहे. भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक घराचा डेटा घेऊन फिरतोय. कोणत्या घरात सरकारी योजनांचा फायदा पोहोचलाय हे त्यांना पक्क माहीत आहे. कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे आणि लाडकी बहीण योजना या गोष्टींचा वापर करून महायुती मतदारांना हे सांगत आहे की जर विकास हवा असेल तर आम्हाला निवडून द्या. जर ठाकरे बंधू भावनिक साथ घालत असतील तर महायुती विकासाचा मुद्दा समोर घेऊन ठेवत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार आणि त्यांची इतर टीम मेंबर्स प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या बैठका घेत आहेत. त्यांचं नियोजन असं आहे की अगदी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त लोक घराबाहेर पडून महायुतीला मतं देतील. त्यांच्या जाहिराती तुम्ही टीव्हीवर, बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर आणि सोशल मीडियावर सतत बघत असाल. हा एक प्रकारचा हायटेक प्रचार आहे. महायुतीचा प्रयत्न असा आहे की ठाकरेंनी निर्माण केलेली भावनिक लाट आपल्या विकास कामांच्या जोरावर रोखून धरायची.
त्यांनी मुंबईच्या कानाकोपऱ्यात मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत, ज्यातून ते आपल्या कामांचा पाढा वाचत आहेत. पण मित्रांनो, या संपूर्ण खेळाचा खरा क्लायमॅक्स किंवा खरा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे 25 आणि 26 जानेवारीला. हे 2 दिवस मुंबईच्या राजकीय इतिहासात खूप मोठे असणार आहेत. 26 जानेवारीला मुंबईच्या शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मोठी संयुक्त सभा होणार आहे. तुम्ही विचार करा, जवळजवळ 20 वर्षांनंतर 2 ठाकरे भाऊ एकाच मंचावर येणार आहेत. ही गोष्टच मराठी मतदारांच्या मनात मोठा उत्साह निर्माण करणार आहे. या सभेतून मुंबईची अस्मिता, मराठी माणसाचा हक्क आणि मुंबईवर दिल्लीतून होणारा अन्याय या मुद्द्यांवर मोठी भाषणं होण्याची शक्यता आहे. ही सभा पूर्ण मुंबईला हलवून सोडणार असेल यात शंका नाही. दोन्ही भावांची ताकद एकत्र येण्याची ताकद किती मिळवून देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण महायुती देखील काही शांत बसणार नाहीये. ठाकरेंच्या या सभेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला महायुतीची मोठी सांगता सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सभेतून आपली पूर्ण शक्ती मुंबईकरांना समोर मांडतील. ते ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भावनिक प्रश्नांना विकासाच्या मुद्द्यावर चोख उत्तर देतील. या सभेला महायुतीची गर्जना म्हटलं जाते, कारण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ही सभा होणार आहे. या सभेतून ते मतदारांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील की केवळ इमोशन्सवर शहर चालत नाही, तर त्यासाठी योग्य नियोजन आणि विकासाची दृष्टी लागते. फडणवीस आपल्या भाषणातून मुंबईच्या भविष्यातील योजनांचा आराखडा मांडतील, तर एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका करतील. एकीकडे ठाकरेंचा हा मायक्रोवेव्ह आहे, जो शाळांमध्ये जाऊन घराघरात जाऊन लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतोय. ते सांगत आहेत की मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे महायुतीचा मेगा प्रचार आहे, जो हायवे, मेट्रो आणि कोस्टल रोडच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकू पाहत आहे. 11 तारखेची ठाकरेंची संयुक्त सभा जास्त प्रभावी ठरेल की 22 तारखेची महायुतीची शक्ती, हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल. कारण मुंबईचा मतदार आता खूप हुशार झाला आहे. त्याला फक्त आश्वासनं नकोत, तर चांगले प्रशासन, खड्डेमुक्त रस्ते आणि मूलभूत सोयी सुविधा हव्या आहेत. ही निवडणूक केवळ 5 वर्षांच्या सत्तेची नाहीये, तर ती ठाकरे घराण्याची प्रतिष्ठा आणि महायुतीचा विकास यांचा एक मोठा सामना आहे. एका बाजूला वारसा आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेची मोठी ताकद आहे. एका बाजूला भावनिक नातं आहे, तर दुसऱ्या बाजूला रिपोर्ट कार्ड आहे. अशावेळी मुंबईकर कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकतात हे पाहणं रंजक ठरेल. तुमचं काय मत आहे? ठाकरे बंधूंची घराघरात जाऊन प्रचार करण्याची नवी पद्धत यशस्वी होईल का? आदित्य आणि अमित ठाकरे ही जोडी मुंबईच्या राजकारणात नवे तेज घडवेल का? की महायुतीचा विकास करत बाजी मारेल? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.